महायुतीत वाद झाला तर याला सुरेश धस जबाबदार आहेत. अमोल मिटकरींनी सुरेश धसांवर निशाणा साधलाय. सुरेश धस यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. धस यांनी बोलताना 10 वेळा विचार करावा असंही मिटकरींनी म्हटलेलं आहे. दरम्यान सुरेश धस यांनी कालच्या परभणी सभेत अजित पवारांवर निशाणा साधलेला होता. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. क्या हुआ तेरा वादावर येणार आहे आणि तो वादा अजितदादालाच मागणार. क्या हुआ तेरा वादा आणि एकेरी भाषेमध्ये अगदी दात मनगट खाऊन, तर हे महायुतीला शोभणार नाही. आम्हाला या प्रकरणात त्यांच्यासारखं राजकारण करायचं नाहीये. पण सुरेश धस हे जर त्यांच्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचं ऐकत नसतील, हे जर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं ऐकत नसतील, तर मग यांना कोणाचा वचप, कोणाचा धाक राहिलेला आहे की नाही. सुरेश धसांनी जरा अजितदादांवर बोलण्यापूर्वी 10दा विचार करावा. अन्यथा महायुतीमध्ये जर द्वंद्व युद्ध निर्माण झालं तर त्याला जबाबदार सुरेश धस राहतील, ही नोंद घ्यावी.